सततच्या नैसर्गिक संकटाला तोंड देत शेतकऱ्यांनी उत्साहात साजरा केलाय बैलपोळा। बैलपोळ्याच्या मिरवणुकीत आकर्षक ठरले नीलगाय। शेतकऱ्यांच्या जीवनात बैलांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे। त्यामुळे वर्षानुवर्ष चालत आलेली बैलपोळ्याची परंपरा आजही शेतकऱ्यांनी तितक्याच थाटामाटात बैलपोळ्याचा सण साजरा करून सुरू ठेवले आहे। लातूरच्या जळकोट शहरातली देखील बैलपोळ्याची शेकडो वर्षाची परंपरा आजही जपली जाते। बैलांच्या मिरवणुकीचा पहिला मान गडीवरच्या देशमुखांचा आणि दुसरा मान मुल्लाचा, तो आजही सामंजस्याने पाळला जातो। बैलांच्या मिरवणुकीतील पहिल्या रांगेत देशमुखांचे बैल चालतात, तर दुसऱ्या रांगेत मुल्लाचे बैल असतात। त्या पाठोपाठ सर्व शेतकऱ्यांच्या बैलाची संमिश्रित सामूहिक मिरवणूक काढली जाते। या मिरवणुकीनंतर आपापल्या घरी बैलांची पूजा आरती करून बैलांना पुरणपोळी नैवेद्य म्हणून चारवलं जातं। अशा चालत आलेल्या मानपानाच्या परंपरा अजूनही तितक्याच सलोख्याने जळकोटमध्ये जपले जाते। मात्र चढाओढ असती ती म्हणजे आपापल्या बैलांच्या सजावटीची। कारण स्थानिक प्रशासनाकडून सर्वात उत्तम 3 बैल जोड्यांची निवड करून त्या शेतकऱ्यांना फेटा बांधून रोख बक्षीस दिलं जातं। त्यामुळे शहरातल्या प्रत्येक शेतकरी आपापल्या बैलांना सजवून मुख्य ठिकाण धरून रांगेत थांबतात। तेथेच तज्ज्ञ पंचांकडून या सर्व बैलांची पाहणी केली जाते आणि त्यातल्या 3 शेतकऱ्यांच्या बैल जोड्या निवडून पहिली, दुसरी आणि तिसरी अशी सर्वोत्तम बैलजोडी निवडून त्या बैल मालक शेतकऱ्यांना सर्वांच्या समक्ष फेटा बांधून रोख बक्षीस दिलं जातं। हे पाहण्यासाठी शहरासह तालुक्यातून हजारोच्या संख्येने लोक गर्दी करत असतात। यावर्षी देखील सततच्या नैसर्गिक संकटाला जळकोटच्या शेतकऱ्यांनी 2 हात करीत सगळ्या परंपरा पाळत तेवढ्याच थाटात बैलांची मिरवणूक काढून बैलपोळा सण हा उत्साहात साजरा केलाय। या मिरवणुकीदरम्यान तांब्याच्या दागिन्यांनी सजवलेली बैलजोडी ही प्रत्येकाचं लक्ष वेधून घेत होती। तर कधी न पाहिलेली नीलगाय ही या वर्षीच्या जळकोटच्या बैलपोळ्याची आकर्षक ठरली आहे। म्हणूनच की काय, जळकोट शहरातला पोळा पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी गर्दी केली आहे। Hadi